One, it's my great pleasure to welcome you all for the Soneri Pahas present Supermom Crown Season 4 after event press meet. I would like to take a moment to thank you everyone for the coming. Yeah, so today we have with us Rekha Bhangare, the founder of Soneri Pahad and the director and founder of Supermom Crown Season 4. We have with us brand ambassador Anupa Badwai. She's our official brand ambassador for Supermom Crown Season 4. We have with us choreographer. She's working from last 4 years in Supermom Crown Season 4, Kalpana Parate. We have with us very beautiful winners, Ritu, Swati, Poonam and Jayashree. Thank you so much. I hand over the mic to the founder of Soneri Pahad, Rekha Bhangare. Yes, thank you. नमस्कार, मी रेखा बोंगाडे, सोनेरी पहाड डायरेक्टर. मी सुपरमॉम सीझन 4 4 वर्ष झालेले मी लगातार घेत आहे. करोनाच्या आधी 2013 पासून मी सोनेरी पहाडची स्थापना केलेली आहे. स्त्रियांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांना एक जे मंच मी उपलब्ध करून दिलेलं आहे. करोनामध्ये जेव्हा लक्षात आलं की स्त्रियांना आपण डान्स, मी याच्या आधी जे डान्स कॉम्पिटिशन वगैरे घेत होती, पण लक्षात आलं की नाही, यांची पण एक इच्छा असते की त्यांना रॅम्प फॅशन शोमध्ये, कारण फॅशन शो म्हटलं की मॉडेल्स डोळ्यासमोर येतात आणि लग्नानंतर ज्या बिचाऱ्या मॉम्स असतात त्या थोड्या लठ्ठ होतात, पण त्यांची इच्छा असते की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे. तर अशा मॉम्ससाठी जेव्हा डोक्यात आलं की नाही, का बरं नाही, सुपरमॉम हे डान्ससाठी असू शकते, तर सुपरमॉम हे ब्युटी पेजंट का नाही असू शकत, म्हणून मी सुपरमॉम क्राऊन सीझन 1ची मी सुरुवात केलेली होती. आणि त्याच्यामध्ये जी ज्युरी होते सोहेल शेख आणि ते अजूनही माझ्यासोबत आहे, डॉक्टर रश्मी तिरपुडे, ह्या माझ्यासोबत लगातार 4 सीझनला माझ्या ज्युरी असतात. माझ्या ज्युरीची कोरिओग्राफर आहे फॅशन कोरिओग्राफर कल्पना पराते. सीझन 3 पासून सोहेल शेख आणि कल्पना पराते ही सोबत काम करत आहे, यामुळे यांना मला खूप मदत मिळते. माझ्या शोची सीझन 4ची ब्रँड अँबॅसेडर अनुपा बडवाईक. माझी जी विनर आहेत डॉक्टर रितू चौधरी, फर्स्ट रनरअप स्वाती बसमवार, सेकंड रनरअप सोनल वानखे खोब्रागडे आणि माझी थर्ड रनरअप आहे प्रियंका, फोर्थ रनरअप पूनम, फिफ्थ रनरअप डॉक्टर कंचन साकुरे आणि माझी सुपर स्पेशल मॉम जयश्री. यांचे मी सगळ्यांचे इथे स्वागत करते आहे आणि त्यांच्या बेस्ट विशेष त्यांच्या भविष्यासाठी मी त्यांना बेस्ट विशेष देते आहे. थँक्यू. आमच्यासोबत आता ब्रँड अँबॅसेडर अनुपा बडवाईक ह्या सीझन 4च्या आहेत, त्यांना मी हा माहिती देते. Hello everybody, myself Anupa Badwaik. I am representing brand ambassador for Supermom 2024 season 4. I'm really glad and honored to be a part of this successful show. Now I'll hand over the mic to the winner of Supermom season 4. Thank you. नमस्कार. मी खूप धन्यवाद करते रेखा मॅमचा की त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली सुपरमॉम क्राऊन सीझन 4मध्ये पार्टिसिपेट करायची आणि मला पुढे पण या संस्थेशी जोडून राहायला आवडेल. थँक्यू. सुपरमॉम सीझन 4मध्ये मला कळत न कळत ज्यांनी मला साथ दिलेली आहे, जशी की जे माझे शोचे डायरेक्टर आहेत सोहेल शेख, त्यांची मी खूप मोठी म्हणजे त्यांनी मला खूप योगदान दिलेलं आहे, अगदी घडोघडीला प्रत्येक क्षणाला, त्याची तर मी खूप खूप आभारी आहे. आणि सोबत माझी फॅशन कोरिओग्राफर कल्पना परात, हिने पण अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, इव्हन आज सुद्धा ती माझ्या प्रोग्राम म्हणजे याला आलेली आहे, तिची पण मी खूप खूप धन्यवाद मानते आहे. आणि माझ्या ज्या प्रोग्राम जे वेणू, एकतर ऑडिशन जी वेणू पार्टनर आहे अक्षिता हाडके, जी माझी ग्रूमिंग पार्टनर आहे जे पंकज बावनकुळे सर, कार्तिक महाजन, निकिता महाजन, जी माझी आउटफिट पार्टनर आहे डॉली चौधरी, विद्या लंगडे, आणि गिफ्ट पार्टनर ज्योती पाटील मॅम, रेखा गायकवाड, माझे जे काही अनुसया ज्वेलर्समधून जी प्रणिता शाहू, आणि कळत न कळत ज्यांनी मला साथ दिलेला आहे आणि त्याच्याहीपेक्षा सर्वात माझी ब्रँड अँबॅसेडर अनुपा बडवाईक, हिची पण मी खूप खूप आभारी आहे. माझे फायनलिस्ट जे प्रत्येक त्यांनी अगदी चूलमूल सांभाळून जी मला साथ दिलेली आहे आणि त्यांचे पण मी खूप खूप इथे आभार मानते आहे. जे क्षणाक्षणाला माझ्या ज्या बोलण्यावर आलेले असे माझे जे काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांचे पण मी इथे सर्वांचे आभार मानते. माझे पती, जी माझी पूर्ण फॅमिली, माझी मुलगी, सगळ्या म्हणजे सगळ्यांचे मी ते आभार मानते आहे. धन्यवाद.
काही जर प्रश्न असतील तुम्हाला जे आमच्या शोशी रिलेटेड आहे तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. धन्यवाद. आजकाल जे पेजंट शोचं एक प्रकारे जी वाढ आलेली आहे की आपण बघतो की एका महिन्यात 3 पेजंट शो होतात, रिपीटेडली होतात आणि त्या कॅटेगरी आपण ज्या बघतो नेहमी मिस, मिसेस आणि किड्स, बेसिकली याच्यावर सगळं म्हणजे जन्म झाल्यापासून तो मृत्यूपर्यंत पेजंट शो आजकाल होतात नाही. याच्यामध्ये सुपर मॉमच का? मॉम म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जी इमेज येते ती असते व्यस्त गृहिणीची. तिच्या मागे 10 कामं असतात, तिला मुलापासून वेळ नाही मिळत, तिला घरच्या आवरापासून वेळ नाही मिळत. मग यांना तुम्ही रॅम्प वॉक करवणार, यांना तुम्ही पेजंट शो मध्ये उतरवणार, हा कन्सेप्ट बेसिकली कसा काय डेव्हलप झाला? येस, कारण हाच एक मल्टीटास्क आहे. कारण मी खूप आधीपासून स्त्रियांसाठी काम करते. जेव्हा त्यांची मी धावपळ बघत, कारण मी पण एक सुपर मॉम आहे, जेव्हा मलाही असं वाटायचं की कुठेतरी आपण एक स्वप्नात एक क्राऊन जो असतो ना तो मला पण घ्यायचा होता, पण माझी इच्छा कुठेतरी ती अधुरी राहिली. कारण जन्म एका गावात झाला त्यामुळे कुठे ना कुठे मी गोंदियात राहिलेली होती, तिथे पण असं सगळं नव्हतं. पण जेव्हा मी नागपुरात आली आणि मला पण एक माझ्या ह्या ज्या महिला आहेत, ज्या स्त्रिया आहेत, ज्या एवढं सगळं दगादगीच्या जीवनामध्ये काम करून चूल आणि मूल सांभाळून बिचाऱ्यांकडे ते पैसे पण राहत नाही. मी सीझन 1 केला होता फक्त 1000 रुपये, 1000 रुपये पण त्यांना द्यायला कठीण जात होतं. जेव्हा मी सीझन 2 गोंदियामध्ये केला तर त्यांची अर्ध्यापेक्षा जास्ती लोकांनी मला फीस नव्हती दिली. पण हळूहळू मला असं वाटलं की नाही, त्यांची फक्त इच्छा आहे का, तर अशा स्त्रियांना मी माझ्या सुपर मॉममध्ये काम करायला लावते आणि बरं वाटते जरा की त्यांच्यासोबत त्यांचं एक स्वप्न पूर्ण करायचं. त्या म्हणतात मॅम आम्ही कधीच नाही चाललो. मॅम जेव्हा ते असं वाटतं ना की जे भरभरून येतं की नाही मी त्यांना कुठेतरी एक मंच देत आहे, त्यांना त्यांच्या सुप्त गुणांना कुठेतरी वाव देत आहे आणि जेव्हा त्या स्वतःच इतक्या खुश होतात ना, मला त्यांना पण खूप खुशी होते. धन्यवाद. ते म्हणतात की स्वप्न अर्धे राहिलेले कधी चांगले, कारण की तुम्ही पुष्कळजणांची स्वप्न त्या मार्गाने पूर्ण करू शकतात. तर आम्ही हीच आशा करतो की तुमचं जे अधुरं स्वप्न आहे ते चांगल्यासाठी राहिलं. आता तुम्ही त्यामुळे पुष्कळशा लोकांचे स्वप्न पूर्ण करणार आहात. तर नेक्स्ट सीझन कधी? नेक्स्ट सीझन सुपर मॉम सीझन 5 आहे. खूप छान. याच्यापेक्षा काही असं वेगळं करायचा विचार आहे मला. सोहेललाच घेऊन करणार आहे पण आहे कारण तो माझा एक मार्गदर्शक, माझ्यापेक्षा वयाने जरी लहान असला, म्हणतात ना गुरु हा मोठा असेल असं नाही, तो एक गुरु आहे. माझा एक मुलगा आहे, त्याच्यापासून बरंच काही शिकायला मिळते मला आणि मी तो एक खूप आयुष्यात खूप पुढे जाणारा मुलगा आहे, खूप पुढे जाईल तो. आणि त्याच्या इतक्या त्याला बहिणी आहेत, इतक्या आई आहेत त्याला ना की कुठेतरी म्हणजे एक चांगला मित्र पण आहे तो, एक चांगला सजेशन देऊ शकतो आणि छान आहे, तोंडावर बोलतो. मी पण तशीच आहे, त्यामुळे त्याचं आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. म्हणून सीझन 5 मी लवकरात लवकर त्यालाच घेऊन करणार आहे. धन्यवाद.